मंत्री धनंजय मुंडे यांना एका दुर्मिळ आजाराचं निदान झालं आहे। त्या दुर्मिळ आजाराचं नाव आहे बेल्स पाल्सी। बेल्स पाल्सी या नावाच्या दुर्मिळ आजारामुळे धनंजय मुंडे यांना सलग 2 मिनिटही व्यवस्थित बोलणं देखील कठीण झालंय। धनंजय मुंडे रिलायन्स रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळते। धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे। आजारामुळे ते कॅबिनेट इतर बैठकांना अनुपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं आपण पाहतोय। आपल्याला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचे निदान झाले। सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहे। या आजारामुळे सध्या आपल्याला सलग 2 मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही। त्यामुळे सध्या 1-2 कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला आपण उपस्थित राहता आले नाही। लवकरच या आजारावर मात करून आपण पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईल। दरम्यान बेल्स पाल्सी हा आजार नेमका काय आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अर्ध्या चेहऱ्यातील स्नायूंमध्ये कमकुवतता येणे, चेहऱ्याच्या अर्ध्या भागातल्या स्नायूंची शक्ती काही काळासाठी नष्ट होते, चेहऱ्याचे आकुंचन प्रसरण थांबते आणि ते लुळे पडतात। क्वचित प्रसंगी चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंचे स्नायूही या आजारात बाधित होतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।